राजकारणात टायमिंग किती महत्त्वाचं असतं हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू होती। कालपर्यंत या चर्चेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे विलनच्या भूमिकेत आहेत असं दिसत होतं। शरद पवार गटाकडून सातत्यानं दादाची शेवटची इच्छा असा इमोशनल कार्ड खेळलं जात होतं, पण आता चित्र पालटलंय। बॅकफुटवर खेळणाऱ्या सुनील तटकरेंनी आज एक अशी गुगली टाकली की ज्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या गटाची मोठी पंचायत झाली। या एका प्रश्नामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? ही गुगली शरद पवारांची विकेट काढणार की पवार त्याला सिक्सर मारणार, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। आज 2 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराडमध्ये जाऊन महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते। हे दर्शन केवळ औपचारिक नव्हतं, तर त्यातून एक राजकीय संदेश दिला गेला। दर्शन झाल्यानंतर सुनेत्राताई निघून गेल्या, पण त्यानंतर सुनील तटकरेंनी पत्रकारांशी बोलताना जे वक्तव्य केलं त्याने राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे। विलिनीकरण कोणाचं, कोणामध्ये? तटकरेंनी पहिला आणि सर्वात कळीचा प्रश्न विचारला, ते म्हणजे विलिनीकरण कोणाचं, कोणामध्ये होणार? हा प्रश्न साधा वाटत असला तरी त्यात मोठी कायदेशीर आणि तांत्रिक गोम आहे। कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सध्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे आहे। त्यामुळे विलिनीकरण करायचं असेल तर तांत्रिकदृष्ट्या शरद पवार गटाला अजित पवार गटात विलीन व्हावं लागेल। म्हणजे शरद पवारांनी आपल्या स्थापन केलेल्या पक्षात परत येताना अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षात विलीन व्हायचं का, हा सवाल तटकरेने उपस्थित करून शरद पवार गटाला कायदेशीर कचाट्यात पकडलं। एनडीए की इंडिया? दुसरा आणि सर्वात मोठा बॉम्ब तटकरेने टाकलाय, तो म्हणजे विचारधारेचा। तटकरे स्पष्ट म्हणाले की आम्ही सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा म्हणजेच एनडीएचा भाग आहोत आणि भाजपसोबत सत्तेत आहोत, हे आम्ही सोडणार नाही। इथेच खरी गुगली आहे। विलिनीकरण करायचं असेल तर तुम्हाला भाजपसोबत यावं लागेल, तुम्हाला ते मान्य आहे का, अशी थेट विचारणा तटकरेंनी शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना केली आहे। शरद पवार सध्या इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत। अशा वेळी विलिनीकरणासाठी ते भाजपशी हातमिळवणी करतील का, तर हे राजकीयदृष्ट्या शरद पवारांना परवडणार नाही। थोडक्यात काय, तर आम्ही भाजपला सोडणार नाही, तुम्हाला यायचं असेल तर भाजपसोबत या, असा गर्भित इशारा देत तटकरेंनी विलिनीकरणाची चर्चा संपवण्याचा प्रयत्न केला। सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि पॉवर गेम? सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन घाई केली का, इतकी घाई का, असा सूर उमटत होता। यावरून मीडिया, सोशल मीडियात गेलीचे 3-4 दिवस सातत्यानं चर्चा सुरू होती। याचं उत्तरही आज तटकरेंच्या बोलण्यातून मिळाले। अजित पवारांच्या निधनानंतर लगेचच दुसऱ्या बाजूने शरद पवार गटाकडून विलिनीकरणाच्या बातम्या फिरल्या गेल्या। यामुळे पक्षात संभ्रम निर्माण होऊन शरद पवार गटाने पक्षावर कब्जा करू नये यासाठीच ही फिल्डिंग लावली गेली। सुनेत्रा पवारांच्या हाती सूत्र देऊन पक्षाचं नियंत्रण आपल्या गटाकडे राहावं, हा यामागचा खरा उद्देश होता, असंच तटकरेंनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं। थोडक्यात सांगायचं तर अजित पवारांच्या निधनानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। अजितदादा हयात असताना विलिनीकरणाची प्रक्रिया होणं आणि त्यांच्या पश्चात होणं यात जमीन आसमानचा फरक आहे। अजितदादा असताना विलिनीकरण झालं असतं तर त्यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण राहिलं असतं, मात्र आता त्यांच्या अनुपस्थितीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। हीच बाब या सगळ्या घडामोडींमधून स्पष्टपणे अधोरेखित होते। विलिनीकरण हवं असेल तर भाजपसोबत या आणि आमच्या पक्षात सामील व्हा, अशी आड घालून सुनील तटकरेंनी चेंडू आता शरद पवारांच्या कोर्टात टाकलाय। आता या गुगलीवर शरद पवार कोणता रिव्हर्स स्वीप मारतात की या विलिनीकरणाचं प्रकरण इथंच थांबतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटाने विलिनीकरणासाठी भाजपसोबत जावं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या लाडक्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।